नमस्कार. आयुर्वेदामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सुंदर दिसावं, निरोगी राहावं हे कोणाला वाटत नाही. त्यासाठी काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तर त्या जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हेल्दी टिप्स. रात्री बटाट्याचे सेवन करू नये, त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो. कच्चे नारळ खाल्ल्याने मानसिक शक्ती वाढते व दुर्बलता कमी होते. उन्हाळ्यामुळे शरीरावर किंवा चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर हळद पावडर, बेसन यांचे मिश्रण चेहऱ्याला लावा. कोरडे झाल्यावर धुवून टाका. हळूहळू डाग कमी होतील. जर तुमच्या दातांना कीड लागण्यापासून जर तुम्हाला वाचायचे असेल तर रोज झोपण्यापूर्वी काळ्या मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. काळे मीठ नसेल तर साध्या मिठाच्या पाण्याने कोमट पाणी घ्यावं थोडंसं, त्याने गुळण्या केल्या तरीही चालतील. मधुमेह आणि सांधेदुखी यावर मेथी हा गुणकारी पदार्थ आहे. मेथीचे सेवन तुम्ही हिवाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात करू शकता. मेथीचे लाडू किंवा ज्या प्रकारे तुम्हाला सेवन करता येईल त्या प्रकारे तुम्ही मेथीचे सेवन करू शकता. उन्हाळ्यात याचे प्रमाण थोडे कमी ठेवावे. नाही, उन्हाळ्यात खाऊच नाही किंवा ज्यांना सहन होत असेल त्यांनी खाल्ले तरी चालतील. मलावर व बद्धकोष्ठता, पोट साफ नसेल तर थंड पाणी हे बिलकुल पिऊ नये. थोडे कोमट पाणी प्यावे. दिवसभरातही नॉर्मल कोमट पाणी पिले तरीही अतिउत्तम. त्यामुळे पोटाची चरबीही कमी होण्यास मदत होते. पोटातील उष्णता जर काढायची असेल तर उकळत्या दुधात बडीशोप टाकून दूध उकळावे व ते दूध प्यावे. आराम मिळेल. रोज पारुषातोंडी लसणाची पाकळी खावी. पोटदुखी व पोटाचे कुठलेही आजार मुळापासून नाहीसे होतील. खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय हे कमकुवत होते. चहा पिताना चहात गूळ टाकून चहा प्यावा. गुळामध्ये कॅल्शियम, आयरन असल्याने लाभ होतो. रोज जेवणापूर्वी एक खजूर खाल्ल्यास पाचनक्रिया सुधारते. पोटा हा मजबूत होतो. गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे व केस हे सुंदर होतात. किंवा भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यासही केस मजबूत होतात व केस गळणे थांबते. चेहऱ्यावर ड्रायनेस किंवा कोरडेपणा जाणवत असेल तर गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्यांचा पेस्ट बनवून चेहऱ्याला लावावी. लाभ होतो. कडुनिंबाच्या पानाने आंघोळ केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. रोज काळा मनुका खाणारी व्यक्ती कधीच आजारी पडत नाही. पोट साफ होणे, बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे. त्यासाठी बडीशोप खावी. झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्याला लावावे. त्वचा सुधारते, मऊ होते. त्वचा तरुण राहावी त्यासाठी अश्वगंधेचे नियमित सेवन करावे. मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने मूतखडा हळूहळू बरा होतो. चिंचेचे सेवन केल्याने लिव्हरची क्षमता वाढते. हिवाळ्यात एकतरी मिरचीचे सेवन करावे जेणेकरून रक्तप्रवाह अगदी जलद होतो. सर्दी खोकला बरा होत नसेल तर केशरयुक्त दूध प्यावे व थोडे केशर कपाळाला व छातीलाही चोळावे. आराम मिळेल. वजन कमी करायचे असेल तर भोपळ्याचे सेवन करावे. त्यामध्ये लो कॅलरीज व फायबर असते. वजन झपाट्याने कमी होते. रोज सकाळी कोथिंबीर व पुदिन्याचे पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकाचे भाजीचे नियमित सेवन करावे. रोज रात्री 2 वेलची खाल्ल्याने जडपणा कमी होतो व युरिन इन्फेक्शन होत नाही. पाचनक्रिया सुधारते. गाजराचा रस व मध एकत्र पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्वचेचा आजार असल्याने कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्त्यामध्ये अँटीफंगसचे गुण असल्यामुळे त्वचेला फरक पडतो. रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यात बनवून खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. पाय सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात 20 मिनिटे पाय बुडून बसावे. त्याने पाय दुखणे थांबेल. जर तुम्हाला जास्त आजारपण असतील तर रोज सकाळी कडुलिंबाच्या पाण्याचा 1 चमचा रस नियमित प्यावा. कुठलाही आजार शिल्लक राहणार नाही. चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठी हिरवी व पिवळी शिमला मिरचीचे सेवन करावे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते व चेहऱ्याचे तेजही वाढते. जे लोक केळी खातात त्यांचे वजन झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे केळीचे सेवन बेतानेच करावे. इतर फळे खाऊ शकता. दररोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर वेगळी चमक येते व हाडेही मजबूत होतात. शिळ्या तोंडी मधाचे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते. मेंदूवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. रोज बीटचे सेवन करा. त्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. त्याच्या सेवनाने वजन नियंत्रित राहून रक्त वाढते.
जर डोळ्यात पाणी येत असेल तर काजळ लावा. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी पिऊन 1 लवंग खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोटदुखी, छातीत जळजळ यावर आराम मिळतो. जर तुमचे वजन वाढले असेल तर दुधी भोपळ्याचा रस प्यावा. वजन झपाट्याने कमी होते. शरीरात कुठे दुखत असेल तर जेवणात दुधात मखाना टाकून भिजलेले दूध प्यावे. त्याने कॅल्शियमचे प्रमाण वाढते व आराम मिळतो. जेवणात जास्त तूप खाल्ल्यास घशात संसर्ग होऊन चरबी वाढते. त्यामुळे जास्त डालडा हा खाऊ नये. खोकला लवकर बरा होत नसेल तर दुधात बत्ताशे मिसळून प्यावे. खोकला लवकर बरा होतो. चेहऱ्यावर डाग जाण्यासाठी चेहऱ्याला लिंबाचा रस लावावा. थोडा वेळ राहू द्यावा, नंतर धुवून टाकावं. डाग हळूहळू कमी होतील. जेवण केल्यावर लगेच झोपू नये. त्यामुळे पाचनक्रिया बिघडते व वजन वाढते. त्यामुळे जेवण झाल्यास शतपावलीही करावे, म्हणजे 100 पावले तरी चालावे. रोज जेवणात दही खाणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन हे होत नाही. लघवीसोबत जळजळ होत असेल तर नाश्त्याबरोबर नियमित काकडी खावी. जळजळ हळूहळू कमी होईल. तर तुम्हाला कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या आयुर्वेदाला नक्की फॉलो करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.